Morning, students. The name of our chapter is Inheritance and Variation, and today we will talk about linkage. As we know that chromosomes are structural and functional unit of heredity. ओके आणि हेरिडिटी म्हणजे काय? तर ज्या वेळेला काही कॅरेक्टरिस्टिक एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्समिट होतात त्यावेळेला त्या प्रोसिजरला आपण हेरिडिटी म्हणतो. मराठीत त्याला आनुवंशिकता असं म्हणतो. ठीक आहे. तर ही जी काय आनुवंशिकता आहे किंवा हेरिडिटी जी आहे ही कशावर डिपेंड असते? तर क्रोमोझोम जे असतात या क्रोमोझोमवरती काही न्यूक्लियोटाइड बेस असतात किंवा काही जीन्स असतात. याच्यावरती काही कोडिंग्स असतात आणि या कोडिंगमुळेच त्या इंडिव्हिज्युअलचा जेनोटाइप किंवा फेनोटाइप ठरत असतो. ज्या वेळेला सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्यावेळेला काय होतं बघा. सपोज this chromosome from male and this chromosome from female. This procedure is known as meiosis. आता बघा मियोसिसच्या दरम्यान काय होतं तर मियोसिसच्या दरम्यान हा जो क्रोमॅटाइड आहे हा क्रोमॅटाइड या क्रोमॅटाइड बरोबर ओव्हरलॅप होतं. तर काय होतं तो ओव्हरलॅप होतो. 1 minute लेट मी शो. आता हे ओव्हरलॅप झाल्यावरती काय होतं तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ह्या क्रोमोझोमवरची ती या क्रोमोझोमकडे ट्रान्समिट होते किंवा वाईस वर्सा या क्रोमोझोमवरची इन्फॉर्मेशन इकडे ट्रान्समिट होते. न्यूक्लियोटाइड्स चेंज होतात. ठीक आहे. जीनचं जे काही आहे स्ट्रक्चर ते अल्टर चेंज होतं आणि या प्रोसिजरमुळेच त्या इंडिव्हिज्युअलमध्ये काही चेंजेस दिसतात किंवा काही असे युनिक फीचर्स दिसतात जे त्यांच्या पॅरेंट्सकडे नाही आहेत. ठीक आहे. आणि याच प्रोसिजरला आपण काय म्हणतो व्हेरिएशन. ठीक आहे. यालाच काय म्हणायचं व्हेरिएशन. मग हे जे काय ट्रान्सपोर्टेशन आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ इन्फॉर्मेशन किंवा ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूक्लियोटाइड बेसिस जे आहेत हे कधी शक्य आहे? ज्या वेळेला क्रोमोझोमवरचे जीन्स जे आहेत ते एकमेकांपासून लांब आहेत. सपोज हा क्रोमॅटाइड बरोबर क्रॉस होतोय. याच्या वेळेला हा जीन्स इथं असला पाहिजे आणि हा इथे असला पाहिजे तर ते एकमेकांबरोबर ओव्हरलॅप होताना क्रॉस होतील. पण एक्झॅक्ट अपोजिट कंडिशन सांगते. ज्या वेळेला क्रोमोझोमच्या वरील असणारे जे जीन्स आहेत ते एकमेकांबरोबर खूप कनेक्ट असतील किंवा खूप जवळजवळ असतील अगदी जवळजवळ असतील त्यावेळेला ते एकमेकांना सोडत नाही. ते एकमेकांना घट्ट चिटकून बसतात. ठीक आहे. आणि त्यामुळे ही इन्फॉर्मेशन इकडे ट्रान्समिट होत नाही. आणि हे जे जवळजवळ असणारे जे काही जीन्स आहेत त्यांनाच म्हणायचं लिंक्ड जीन. ठीक आहे. त्यांना काय म्हणायचं लिंक्ड जीन. लेट मी शो वन इमेज. ठीक आहे. इथे पहिली क्रोमोझोमची जी डायग्राम आहे तिथे बघा 2 जीन जे आहेत ते एकमेकांबरोबर खूप जवळ आहेत. तर जे जीन एकमेकांजवळ असतात किंवा त्यांना सेपरेट करणं पॉसिबल नसतं अशा जीन्सना लिंक्ड जीन असं म्हणतात. The gene located in the same chromosome to stay together during inheritance, this tendency is known as linkage. Or you can say that genetic linkage is a tendency of DNA sequence, or you can say the tendency of gene that are close together on the chromosome to be inherited together during the meiosis phase of sexual reproduction. Okay. Closed genes which are transmitted together, inherited together, those genes are known as linked gene. Okay. As we know that the chromosomes are carriers of heredity. Several genes are present on chromosomes. These genes have tendency to be inherited together. Such genes are known as linked gene. ठीक आहे. एकदम जवळजवळ असणारे जीन्स जे आहेत ज्यांना सेपरेट करणं अगदी पॉसिबल नाही आहे मुळीच पॉसिबल नाही आहे ते काय करतात तर नेक्स्ट जनरेशनकडे एकत्र जातात. एकमेकांचा हात धरून जातात. ते एकमेकांना सोडत नाहीत.
inherited together, then those genes are known as linked genes. ठीक आहे. लिंकेजेस आहेत, हे लिंकेजेस पहिल्यांदा ॲनिमलमध्ये कुणी ऑब्झर्व केले तर मॉर्गन या सायंटिस्टने, आणि प्लांटमध्ये पुनेट आणि बॅट्सोन या 2 सायंटिस्टने लिंकेजेस ऑब्झर्व केले, डिस्कवर केले. ठीक आहे. आता आपण जो नेक्स्ट पॉईंट बघणार आहे तो आहे टाईप ऑफ लिंकेजेस, आणि पहिला टाईप जो आहे तो आहे कम्प्लीट लिंकेज. आता कम्प्लीट लिंकेज म्हणजे काय बघा. कम्प्लीट लिंकेज इज डिफाइन्ड ॲज अ स्टेट इन विच 2 loci are so close together that alleles of these loci are virtually never separated by crossing over. ठीक आहे. जीन्स जे असतात हे जीन्स काय असतात, एकमेकांना अगदी जवळ असतात, आणि ज्या वेळेला क्रॉसिंग होतं त्यावेळेला ह्या दोघांना सेपरेट करणं पॉसिबल नसतं, तेव्हा त्यांना कम्प्लीट लिंक्ड जीन असं म्हणतात. ठीक आहे. ज्या वेळेला कम्प्लीट लिंक्ड जीन आहे त्यावेळेला जे काही प्रोजेनी आहे या प्रोजेनीमध्ये व्हेरिएशन्स कमी असतात, किंवा त्यांच्यामध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक असतात ते पॅरेंट्सचेच कॅरेक्टरिस्टिक असतात. याचं रिझन काय, पॅरेंटल कॉम्बिनेशनचं रिझन असं आहे बिकॉज द ॲलेलीज ऑर जीन्स आर सो क्लोज टुगेदर, and that's why they are never form new combination. लक्षात येतं. नेक्स्ट टाईप जो आहे तो नेक्स्ट टाईप आहे तो आहे इनकम्प्लीट लिंकेज. आता इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय बघा. The linked gene which are distantly located on the same chromosome and have a chance of separation by crossing over are known as incomplete linked gene. An incomplete linkage occurs when a genes are different characters are separated at the time of the gamete formation due to the exchange of chromosome pieces. Gene gets separated because they are far away from each other, they are having long distance. And here 50% recombination is take place. ठीक आहे. इथे काय होतं बघा. तर हे जीन्स जे आहेत, क्रोमोझोमवरचे जीन्स जे आहेत ते एकाच क्रोमोझोमवर असतात, पण ते एकमेकांपासून फार लांब असतात. डिस्टन्स बघा किती लांब आहे. कम्प्लीट लिंकेजेसमध्ये आपण जो काही जीन बघत होतो तो कसा होता, अगदी जवळजवळ. पण इनकम्प्लीट लिंकेजेसमध्ये जीन्स कसे असतात, एकाच क्रोमोझोमवर असतात ते सुद्धा, पण ते कसे असतात, खूप लांब असतात. अँड दॅट्स वाय हिअर चान्सेस ऑफ सेपरेशन इज मोर. ठीक आहे. या जीनच्या सेपरेशनचे जे चान्सेस आहेत हे कसे असतात, जास्त असतात. बघा लक्ष द्या. हा एक क्रोमोझोम आहे, हा एक क्रोमोझोम आहे. मिओसिस होत असताना काय होतं तर एकमेकांवरती ते ओव्हरलॅप होतात, रिकॉम्बिनेशन होतं. रिकॉम्बिनेशन म्हणजे काय तर हा जो क्रोमॅटाइड आहे ह्या क्रोमॅटाइडवरती काय होतं, ओव्हरलॅप होतो. इथे न्यूक्लियोटाइड बेसेस चेंज होतात, एक्सचेंज होतात. आता सपोज जर एक क्रोमॅटाइड किंवा एक जीन इथे आहे आणि एक जो आहे तो इथे आहे, ज्या वेळेला क्रॉसिंग ओव्हर होणार त्यावेळेला काय होणार, हा जो आहे जीन तो इकडे येणार, मग इथे एक न्यू कॉम्बिनेशन जनरेट झालं. हा एक जीन आणि हा नवीन आलेला एक जीन, इथे एक नवीनच व्हेरिएशन तयार झालं. पण हे कधी होऊ शकेल, ज्या वेळेला हे जीन्स एकमेकांपासून लांब असतील तेव्हा, त्यांच्यामध्ये डिस्टन्स जास्त असेल तेव्हा. आणि हे डिस्टन्स जास्त असल्यामुळे रिकॉम्बिनेशनचे चान्सेस वाढतात आणि इथे व्हेरिएशन जनरेट होतं. जर अशी सिच्युएशन असेल तर नेक्स्ट जनरेशनमध्ये जास्त युनिक फीचर्स येतात किंवा व्हेरिएशन्स येतात. ठीक आहे. तर ही जी प्रोसिजर आहे याला काय म्हणतात, इनकम्प्लीट लिंकेजेस. ठीक आहे. द जीन्स आर फार अवे फ्रॉम इच अदर and that's why recombination is take place. Genes get separated by each other during meiosis, during gamete formation. It is also ultimate rare situation.
आता कंप्लीट लिंकेज आणि अनकम्प्लीट लिंकेजमधला डिफरन्स समजून घ्या. फर्स्ट प्रॉपर्टी इज in a complete linkages genes are so close together. In incomplete genes, those genes are far away from each other. Next one thing, in a complete linkages recombination is rare, or you can say that a generation carries the exact information from their parents. And in incomplete linkages variations are there, because genes get separated because of the lost distance. It is a rare situation, and incomplete linkages is ultimate rare situation. तर आता नेक्स्ट पॉईंट जो आहे तो लिंकेज ग्रुप. तर लिंकेज ग्रुप म्हणजे काय असतात बघा. ऑल ऑफ द जीन्स ऑन द सेम क्रोमोझोम इनहेरिटेड ॲज अ ग्रुप, दॅट इज ड्युरिंग सेल डिव्हिजन ऑर मियोसिस, they act as and move as a unit of heredity rather than independently. बघा, हा क्रोमोझोम आहे. ह्या क्रोमोझोमवरती काही जीन्स आहेत. तर हे जीन्स ॲज अ युनिट म्हणून आहे असे नेक्स्ट जनरेशनमध्ये काय होतात, ट्रान्समिट होतात, विदाउट एनी फ्युजन और विदाउट एनी चेंजेस. तर अशा जीन्सच्या ग्रुपना आपण लिंकेज ग्रुप असं म्हणतो. ठीक आहे. पण इथे एक वर्ड इम्पॉर्टंट आहे, सिंगल जीन. अ सेट ऑफ लिंक्ड जीन ॲट द डिफरंट लोकाय ऑन द सेम क्रोमोझोम. डिफरंट लोकाय ऑन सेम क्रोमोझोम, they are transmitted to the generation to generation. Those groups are known as linkage group. ठीक आहे. एकाच क्रोमोझोमवरचे जेवढे सगळे जीन्स आहेत हे ॲज अ युनिट म्हणून ॲक्टिवेट होतात आणि आहे असे नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्समिट होत राहतात. तर त्या ग्रुपला आपण लिंकेज ग्रुप असं म्हणतो. ठीक आहे. जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे नंबर ऑफ लिंकेज ग्रुप. प्रत्येक स्पेसिसचे काही कॅरेक्टरिस्टिक असतात. त्यापैकी एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक अशी की प्रत्येक स्पेसिसकडे फिक्स नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. फॉर एक्झाम्पल पायसम सटायवम म्हणजे पी प्लांट्स जे आहेत यांच्याकडे किती क्रोमोझोम असतात, तर 14 क्रोमोझोम. डॉर्सोफिला म्हणजे आपल्या फ्रूट फ्लाईज जे आहेत या फ्रूट फ्लाईजकडे किती क्रोमोझोम असतात, तर 8 क्रोमोझोम्स. ठीक आहे. आणि ह्युमन बिंगकडे किती क्रोमोझोम असतात, तर 46 क्रोमोझोम्स. टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स आपण बघितले. आता पेअर ऑफ क्रोमोझोम किती असतील, तर पायसम सटायवममध्ये 7 पेअर ऑफ क्रोमोझोम असतील, डॉर्सोफिलामध्ये 4 पेअर ऑफ क्रोमोझोम असतील आणि ह्युमन बिंगमध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम असतील. आणि ह्या ज्या पेअर्स आहेत या पेअर्सनाच आपण काय म्हणतो, नंबर ऑफ लिंकेज ग्रुप. ठीक आहे. यांनाच काय म्हणायचं, नंबर ऑफ लिंकेज ग्रुप. थोडक्यात नंबर ऑफ लिंकेज ग्रुप ऑफ द पर्टिक्युलर स्पेसिस कॉरेस्पॉन्ड टू हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स. हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स. ठीक आहे. आता आपण काय बघितलं, तर लिंकेज ग्रुप आणि नंबर ऑफ लिंकेज ग्रुप. तर लिंकेज ग्रुप म्हणजे काय, अ सेट ऑफ लिंक्ड जीन ॲट द डिफरंट लोका ऑन द सेम क्रोमोझोम. आणि नंबर ऑफ लिंकेज ग्रुप इज पर्टिक्युलर स्पेसिस करस्पॉन्डिंग टू हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे. प्रत्येक स्पेसिसचा तो काही पर्टिक्युलर नंबर असतो क्रोमोझोमचा. हा टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम हाफ करायचा, तर तेव्हा काय होणार, पेअर ऑफ क्रोमोझोम. आणि हा पेअर ऑफ क्रोमोझोमचा जो काही नंबर आहे तोच म्हणजे काय आहे, नंबर ऑफ लिंकेज ग्रुप. ठीक आहे. तर चला नेक्स्ट लेक्चरला भेटूया. बाय.